नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड स्वायत्त महाविद्यालय इतिहास विभाग SYBA सेमिस्टर 3 पेपर क्रमांक 4 भारताचा इतिहास 1757 ते 1857। आज आपण जो टॉपिक शिकणार आहे त्याचं नाव आहे प्लासीची लढाई, कारणे, परिणाम व महत्व। मी संदीप महाजन, सहाय्यक प्राध्यापक इतिहास विभाग, आपणाला 1757 मध्ये इंग्रजांनी ज्या लढाईने भारतामध्ये आपल्या साम्राज्याचा पाया रोवला त्या लढाईचे कारणे, परिणाम व महत्व स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। प्लासीच्या लढाईची कारणे काय होती हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला बंगाल प्रांताची राजकीय परिस्थिती अभ्यासावी लागणार आहे। बंगाल हा प्रांत मुघल साम्राज्यातील 22 सुभ्यांपैकी एक सुभा होता। हा प्रांत तसा सुपीक व समृद्ध असा प्रांत होता। या प्रांतात बंगाल, बिहार व ओरिसा या 3 राज्यांचा समावेश होत होता। 1707 मध्ये बादशाह औरंगजेबाने या बंगाल प्रांताचा दिवाण म्हणून मुर्शिद कुली खान याची नेमणूक केली। पुढे 1717 मध्ये बादशाह फर्रुखसियर याने मुर्शिद कुली खानला बंगाल प्रांताचा नायब सुभेदार व पुढे जाऊन सुभेदार बनवलं। मुघलांच्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन मुर्शिद कुली खान हा स्वतंत्रपणे शासन करू लागला। त्याने आपली ढाका येथील राजधानी मुर्शिदाबाद इथे हलवली। पुढे जाऊन या मुर्शिद कुली खानने स्वतःला या बंगाल प्रांताचा स्वतंत्र नवाब घोषित करून तशा प्रकारे त्याने प्रशासन करायला सुरुवात केली। मुर्शिद कुली खान जवळपास 1727 पर्यंत बंगाल प्रांताचा नवाब म्हणून शासन करत होता। त्याच्यानंतर शुजाउद्दीन, सरफराज खान व अलीवर्दी खान यांनी बंगाल प्रांताचे स्वतंत्र शासक किंवा स्वतंत्र नवाब म्हणून शासन केले। अलीवर्दी खान याच्याच काळात बंगाल प्रांताची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली। याच्याच काळामध्ये मराठ्यांचे बंगालवर आक्रमण वाढली। त्याचा संपूर्ण वेळ मराठ्यांच्या आक्रमणाला तोंड देण्यामध्येच गेला। त्याच्याच काळामध्ये त्याच्या प्रांतात असलेल्या व्यापारी म्हणून असलेल्या इंग्रज व फ्रेंचांनी या बंगालवर होणाऱ्या मराठ्यांच्या आक्रमणाचा फायदा घेऊन आपल्या वखारींना तटबंदी बांधायला सुरुवात केली। नवाबाने सुद्धा या तटबंदीला विरोध केला नाही व इंग्रजांनी फोर्ट विलियम हा त्यांच्या किल्ल्याची डागडुजी केली व किल्ल्याची तटबंदी मजबूत करायला सुरुवात केली। ही संपूर्ण राजकीय परिस्थिती बंगालची होती। सिराजुद्दौला बंगालच्या नवाबपदी, अलीवर्दी खान याच्या हयातीमध्येच त्याच्या नवाब पदासाठी संघर्ष सुरू झाला होता। कारण त्याला पुत्र नसल्यामुळे त्याच्या 3ही मुलींमध्ये सत्ता संघर्ष वाढला होता। नवाबाने आपली सर्वात लहान मुलगी, हिचा मुलगा सिराजुद्दौला याला बंगालच्या नवाब पदावर वयाच्या 24व्या वर्षी बसवलं। नवाब सिराजुद्दौला बंगालच्या नवाबपदी बसला, परंतु त्याला अनेक प्रतिस्पर्धी होते। त्याच्या प्रतिस्पर्ध्यामध्ये पूर्णियाचा शासक शौकत जंग व त्याची आई घसीटी बेगम म्हणजेच सिराजुद्दौलाची मावशी हे होते। नवाब सिराजुद्दौला व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये सत्ता संघर्षाची कारणे किंवा प्लासीच्या लढाईची कारणे। नवाबाने इंग्रजांच्या तटबंदीस केलेला विरोध। युरोपमध्ये 1748 पासून ऑस्ट्रियाच्या उत्तर अधिकार पदावरून युद्ध सुरू झाले होते। त्याचाच परिणाम भारतामध्ये फ्रेंच व इंग्रज यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली। अलीवर्दी खानच्या काळामध्ये अलीवर्दी खानने या दोनही कंपन्यांना बंगालमध्ये शांतता टिकवण्यासाठी बाध्य केले, परंतु फ्रेंचांचे दक्षिण भारतातील वाढते वर्चस्व व व्यापारातील प्रगतीमुळे इंग्रजांनी आपल्या संरक्षणासाठी बंगालमधील फोर्ट विलियम या किल्ल्याची डागडुजी व तटबंदी बांधायला सुरुवात केली। यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने तत्कालीन नवाबाची अनुमती घेतली नाही व एक प्रकारे नवाबाच्या आज्ञेचे उल्लंघन करायला सुरुवात केली। 2
मुक्त व्यापारास निर्बंध. मुघल बादशाह फर्रुखसियर याने 1717 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीस बंगाल प्रांतामध्ये करमुक्त व्यापाराचे परवाने दिले होते, ज्याला दस्तक सुद्धा म्हणतात. परंतु या करमुक्त व्यापाराच्या परवान्याचा उपयोग ईस्ट इंडिया कंपनी बरोबरच ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी स्वतःचा खाजगी व्यापार करण्यासाठी सुद्धा करत होते. या खाजगी व्यापारामुळे नवाबाच्या महसुलावर परिणाम होत होता. नवाब असताना त्याने कंपनीने फक्त स्वतःच्या व्यापारासाठी या करमुक्त व्यापार अलीवर्दी खान नवाब असताना त्याने असा अध्यादेश काढला की कंपनीने फक्त आपल्या व्यापारासाठी या करमुक्त परवान्यांचा उपयोग करावा, आपल्या अधिकाऱ्यांसाठी तो उपयोगात आणू नये, असे निर्बंध सुद्धा घालण्यात आले होते. सिरोज-उद-दौला जसा गादीवर आला तसाच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या खाजगी व्यापाऱ्यांसाठी या करमुक्त व्यापारांचा अवलंब करायला सुरुवात केली. हे परवाने त्यांनी स्वतःच्या व्यापारासाठी म्हणजे खाजगी व्यापारासाठी तर वापरले, त्याचबरोबर हे परवाने त्यांनी भारतीय व्यापाऱ्यांना विकून संपत्ती जमा करायला सुरुवात केली होती. त्यामुळे याचा परिणाम सिराज-उद-दौलाच्या महसुलावर व्हायला लागला. म्हणून त्याने या करमुक्त व्यापाराच्या परवाने रद्द करण्याचा अध्यादेश काढून एक प्रकारे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी व्यापारावर निर्बंध घातले. 3. नवाबाच्या शत्रूंना कंपनीच्या वखारीमध्ये आश्रय. नवाब सिरोज-उद-दौला याच्या विरोधकांना व भ्रष्ट अधिकाऱ्यांना कंपनी आपल्या वखारीत आश्रय देत होती. कृष्णवल्लभ नावाचा व्यापारी खोटे हिशेब तयार करून सिरोज-उद-दौलाचा कर बुडवत होता. त्यामुळे त्याच्यावर भ्रष्टाचाराचे व खोटे हिशोब केल्याचे आरोप ठेवून सिरोज-उद-दौलाने त्याला पकडण्याचा आदेश काढला. परंतु या आदेशाला न जुमानता कृष्णवल्लभ हा इंग्रजांच्या वखारीत जाऊन बसला व त्याला इंग्रजांनी पूर्णपणे संरक्षण दिले. जेव्हा सिरोज-उद-दौलाने याविषयी विचारणा केली तेव्हा त्याच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली. याचबरोबर नवाजिस खान या भ्रष्ट अधिकाऱ्याला कंपनीच्या वखारीमध्ये आश्रय देण्यात आला होता. अशा प्रकारे कंपनीचे अधिकारी नवाबाच्या शत्रूंना, विरोधकांना व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना आपल्या वखारीमध्ये संरक्षण देत असल्यामुळे शेवटी नवाबाने 4 जून 1756 रोजी कंपनीची वखार कासिम बाजार यावर आक्रमण करून ती जिंकून घेतली. 4. अंधार कोठडी घटना, ब्लॅक होल ट्रॅजेडी, 20 जून 1756. नवाब सिरोज-उद-दौला याने कासिम बाजार ही वखार जिंकल्यानंतर कलकत्त्याच्या वखारीवर आक्रमण केले. त्यावेळेस कलकत्त्याच्या वखारीचा प्रमुख गव्हर्नर ड्रेक होता. नवाब सिरोज-उद-दौलाने गव्हर्नर ड्रेकचा पराभव करून व तिथे जवळपास त्याला 146 युद्धकैदी सापडले, ज्यामध्ये बायका, मुले व अधिकाऱ्यांचा समावेश होता. कलकत्त्यातील फोर्ट विल्यम या किल्ल्यामधील तहखान्यामध्ये 18x14 एवढ्याशा एका खोलीमध्ये नवाब सिरोज-उद-दौलाने या सर्व 146 लोकांना डांबलं. जूनचा महिना, उकळती गरमी व त्या तहखान्यामध्ये श्वास घेण्यालायक वातावरण किंवा श्वास घेण्यासाठी हवा सुद्धा येत नव्हती. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी जवळपास 123 लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेसाठी नवाब सिरोज-उद-दौलाला जबाबदार धरण्यात आलं. या घटनेचा वर्णन करणारा तेथील कैदी कॅप्टन हॉवेल हा होता. परंतु उपरोक्त अंधार कोठडी या घटनेबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. साम्राज्यवादी किंवा इंग्रज धार्जिणी इतिहासकार ही ब्लॅक होल ट्रॅजेडी किंवा अंधार कोठडी घटना घडली होती व त्यास पूर्णपणे नवाब सिरोज-उद-दौला जबाबदार होता अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. परंतु या घटनेचे वर्णन करणारा कॅप्टन हॉवेल मरणाऱ्यांची नावं सांगत नाही. समकालीन मुस्लिम इतिहासकार गुलाम हुसेन याने आपल्या सियार उल मुतखरीन या ग्रंथामध्ये अशा कोणत्याही घटनेचा उल्लेख केलेला नाहीये. परंतु इंग्रजांनी
ही घटना उचलून धरली व पूर्णपणे या घटनेस नवाब सिराजुद्दौला यास दोषी मानून त्याच्या विरुद्ध वातावरण तयार करायला सुरुवात केली. 5. नवाब सिराजुद्दौला याच्या विरुद्ध कारस्थान. 1756 नंतर अफगाण शासक अहमद शाह अब्दाली भारतावर आक्रमण करणार आहे व तो बंगालपर्यंत पुढे चालून जाणार आहे अशा प्रकारची माहिती पसरली होती. अंधार कोठडी या घटनेची माहिती व कलकत्ता पडल्याची माहिती मद्रास येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळली. तेथील अधिकाऱ्यांनी वॉटसन व रॉबर्ट क्लाइव्ह यांना एक सैनिक तुकडी देऊन कलकत्ता परत जिंकण्यासाठी पाठवण्यात आलं. अफगाण शासक अहमद शाह अब्दाली व रॉबर्ट क्लाइव्ह व वॉटसन यांची आक्रमणं हे दोनही आक्रमणाविरुद्ध आपण तग धरू शकणार नाही, म्हणून नवाब सिराजुद्दौला याने रॉबर्ट क्लाइव्ह सोबत किंवा वॉटसन सोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नवाब सिराजुद्दौला याने अलीनगर येथे जाऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत समझोता केला किंवा तह केला. तोच अलीनगरचा तह होता. 6. अलीनगरचा तह. 9 फेब्रुवारी 1757 रोजी नवाब सिराजुद्दौला व कंपनीच्या अधिकारी वॉटसन व रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये जो तह झाला तो अलीनगरचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. या तहामध्ये इंग्रजांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्णपणे सिराजुद्दौलाने मान्य केल्या, ज्यामध्ये कंपनीला बंगालमध्ये करमुक्त व्यापाराची परवानगी देण्यात आली व पूर्वीचे अधिकार बहाल करण्यात आले. परंतु महत्वाकांक्षी व आत्मविश्वासू रॉबर्ट क्लाइव्हला बंगालची सत्ता उलथवायची होती. त्यासाठी त्याने एक कारस्थान रचले. नवाबाच्या दरबारातील असंतुष्ट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न. नवाबाच्या दरबारात एक असंतुष्ट गट होता जो नवाबावर नाराज होता, ज्यामध्ये व्यापारी, धनिक, जमीनदार यांचा समावेश होता. या असंतुष्ट लोकांनी नवाबाविरुद्ध रॉबर्ट क्लाइव्हला समर्थन द्यायचं ठरवलं. त्यासाठी नवाबाच्या जागी त्याचा सेनापती मीर जाफर यास बसवण्याचं कारस्थान रचण्यात आलं व मीर जाफरला नवाब बनवल्यानंतर मीर जाफर यथेच्छ कंपनीच्या उपकाराची परतफेड करेल असं ठरवण्यात आलं. प्लासीची लढाई 23 जून 1757. ईस्ट इंडिया कंपनी व बंगालचा नवाब सिराजुद्दौला यांच्यामध्ये 23 जून 1757 रोजी हुगळी किंवा भगीरथी नदीच्या काठावर पलाश किंवा प्लासी या गावाजवळ झालेली ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण लढाई म्हणजे प्लासीची लढाई होय. सिराजुद्दौला याला आपल्या विरुद्ध होत असलेल्या कटाची माहिती होती, परंतु आपले लोक आपल्याला दगा देतील याच्यावर त्याचा विश्वास नव्हता. काही दिवसापूर्वी मीर जाफर याला सेनापती पदावरून हटवण्यात आलं होतं, परंतु युद्धाच्या पूर्व काही दिवसाअगोदर त्याला सेनापती पद परत देण्यात आलं. नवाब सिराजुद्दौला व ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य यांच्यामध्ये नवाब सिराजुद्दौला याच्या सैन्याचे नेतृत्व पूर्णपणे मीर जाफर यांच्याकडे होतं, तर ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनेचे नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्ह हा करत होता. या दोन्ही सैन्याची गाठ प्लासी या गावाजवळ झाली. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये जवळपास 3000 सैन्य व 8 तोफांचा समावेश होता. त्याचबरोबर वॉटसन, रॉबर्ट क्लाइव्ह व सर आयरकूट यासारखे अधिकारी ईस्ट इंडिया कंपनीकडून लढत होते. तर सिराजुद्दौलाकडे 60,000 सैन्य, 53 मोठ्या तोफा व फ्रेंचांचा अधिकारी सेंट फ्रेयर्स व त्याचा तोफखाना, अशा प्रकारे सिराजुद्दौलाची सैन्य शक्ती होती. 19 जून रोजी रॉबर्ट क्लाइव्हने काटवाचा किल्ला जिंकून मुर्शिदाबादकडे कूच केली व 21 जून रोजी तो प्लासी या गावातील आमराईमध्ये येऊन ठाण मांडून बसला. नवाब सिराजुद्दौला यांच्याकडून मीर मदान व मोहनलाल हे दोघं लढले व शेवटी ते मारले गेले. मीर जाफर लढत नाही हे पाहून रॉबर्ट क्लाइव्हने नवाबाच्या सैन्यावर परत हल्ला करायला सुरुवात केली. आपले सैन्य व सेनापती फितूर झाला आहे हे पाहून नवाब सिराजुद्दौला याने रणांगणातून पळ काढला व तो मुर्शिदाबादच्या दिशेने पळू लागला. मीर जाफर याचा मुलगा मीरन व त्याचा सेवक मोहम्मद बेग याने नवाब सिराजुद्दौला याला पकडून त्याला ठार केलं व अशा प्रकारे ही प्लासीची लढाई इंग्रजांनी फितुरीने जिंकून घेतली. यात
इंग्रजांचे केवळ 65 सैन्य मारले गेले. या लढाईनंतर मीर जाफरला बंगालचा नवाब म्हणून घोषित करण्यात आले. अशा प्रकारे ही लढाई म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या राजनीतिक वर्चस्वाचा आरंभबिंदू होता. आता बघूया प्लासीच्या युद्धाचे परिणाम किंवा महत्त्व. एक, बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया घातला गेला. रॉबर्ट क्लाईव्हने नवाब सिराजुद्दौलाच्या विरुद्ध जे कट कारस्थान केलं होतं, त्यामध्ये जो तह झाला होता, त्यामध्ये मीर जाफरला नवाबपदी बसवण्यात आलं. त्या तहाबद्दल के.एम. पन्नीकर असे म्हणतात की तो एक सौदा होता, ज्यात मीर जाफर व बंगालच्या धनिकांनी नवाब सिराजुद्दौलाला रॉबर्ट क्लाईव्ह किंवा कंपनीच्या हाती विकलं. अशा प्रकारचं वक्तव्य के.एम. पन्नीकर यांनी केलेलं आहे आणि ते बरोबर आहे. मीर जाफर हा कंपनीच्या आश्रयाने नवाबपदी बसला असला तरी संपूर्ण बंगाल, बिहार व ओरिसा या तीनही प्रदेशावर कंपनीची एकहाती सत्ता होती. बंगालच्या अंतर्गत भागात कंपनीला मुक्त व्यापाराची परवानगी मिळाली होती. अशा प्रकारे बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया रोवल्या गेला. इतिहासकार ईश्वरी प्रसाद म्हणतात की कंपनीने प्लासीच्या लढाईतील विजयाने कंपनीला बंगालचे वास्तविक मालक बनविले व पुढील 100 वर्ष कंपनीने संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणला. 2. बंगालची लूट सुरू झाली. नवाब मीर जाफर बंगालच्या नवाबपदी बसल्याबरोबर त्याने सौद्यात ठरल्याप्रमाणे रॉबर्ट क्लाईव्हला व कंपनीतील इतर अधिकाऱ्यांना व त्याला साथ देणाऱ्या धनिकांना संपत्तीची खिरापत वाटली. त्याने बंगालमधील सुपीक 24 परगण्याचा प्रदेश व चांदीच्या स्वरूपातील 8 लाख पौंड नाणी कंपनीला भेट म्हणून दिली. याशिवाय कंपनीने आपली नुकसान भरपाई म्हणून 6 कोटीच्या वर रक्कम नवाबाकडून वसूलली. कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांना 50 लाख पौंडचे बक्षीस देण्यात आली. क्लाईव्हला 2 लाख पौंडच्या वर बक्षीस म्हणून देण्यात आले. बंगालमधील सर्व फ्रेंच वसाहती कंपनीला देण्यात आल्या आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या पुढे कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खाजगी व्यापारावर कोणताही कर लागणार नव्हता. 3. ईस्ट इंडिया कंपनीचा बंगालच्या व्यापारावर एकाधिकार प्रस्थापित झाला. पूर्वी अनेक युरोपियन व्यापाऱ्यांपैकी एक असलेली ईस्ट इंडिया कंपनी आता एकमेव बंगालमधील व्यापारी कंपनी होती. पूर्वी नवाबाच्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन व्यापार करण्याची परवानगी घ्यावी लागत होती. आता बंगालमधील व्यापारावर कंपनीचा एकाधिकार प्रस्थापित झाला. फ्रेंच कंपनीला आपली स्थिती सावरण्यात वेळच मिळाला नाही. डचांनी थोडा विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु 1759च्या बेद्रा येथील पराभवाने डचांनी सुद्धा आपली माघार घेतली. बंगालमधील व्यापारावर ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकार प्रस्थापित झाला व त्यांना कोणतीही प्रतिस्पर्धी कंपनी व्यापारात नव्हती. व्यापारी एकाधिकाराच्या जोडीने ईस्ट इंडिया कंपनीने राजकीय एकाधिकाराकडे वाटचाल सुरू केली होती. मीर जाफर कंपनीच्या हातातील बाहुले. ईस्ट इंडिया कंपनीतील अधिकाऱ्यांनी सिराजुद्दौला याचा सेनापती मीर जाफर याला हाताशी धरून जो कट रचला व त्या कटामध्ये यशस्वी होऊन पूर्णपणे इंग्रजांचं वर्चस्व या बंगाल प्रांतावर निर्माण झालं, याची खबर ईस्ट इंडिया कंपनीला नव्हती. तसा पाहतो म्हटल्यास मीर जाफर हा कर्तव्यशून्य, सत्तालोभी व दुर्बल होता. कारस्थान व विश्वासघातकाने त्याने बंगालचे नवाब पद मिळवले होते व त्याच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन कंपनीने त्याला लुबाडले होते. कंपनी जे सांगेल तशा प्रकारे मीर जाफर करत होता. कंपनीच्या पूर्ण संरक्षणावर मीर जाफर अवलंबून होता. त्यामुळे मीर जाफर हा कंपनीच्या हातातील बाहुले झाला होता. राजनीतिक दृष्टिकोनातून या लढाईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या युद्धातील विजयाने इंग्रजी व्यापाऱ्यांना राजनीतिक लाभ प्राप्त झाला. कंपनीला एक गोष्ट माहीत झाली की भारतात जर सत्ता स्थापन करायची असल्यास षडयंत्र, कट कारस्थाने व व्यवस्थित नियोजन केले तर भारतात सत्ता स्थापता येते, ही गोष्ट त्यांना माहीत झाली होती. प्लासीची लढाई ही ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजनीतिक वर्चस्वाचा आरंभबिंदू होती. लष्करी दृष्ट्या पाहता ही लढाई तेवढी महत्त्वाची नाही, परंतु राजकीय दृष्ट्या या लढाईचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खास डावपेचांमुळे
कंपनीला बंगालमध्ये विजय प्राप्त झाला होता. हे एवढं महत्त्व प्लासीच्या लढाईचं आहे. अशा प्रकारे प्लासीच्या लढाईतील विजयाने ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमध्ये सत्तेची स्थापना केली किंवा आपल्या सत्तेचा पाया रोवला. मित्रांनो, ही संपूर्ण पीपीटी किंवा व्हिडिओ लेक्चर ह्या पूर्ण संदर्भ साधनांमधून घेण्यात आलेला आहे. गुगल इमेज सर्च इंजिनचा वापर करण्यात आला, त्याचबरोबर विकिपीडियाचा वापर करण्यात आला किंवा मराठी विश्वकोशाचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त माहिती पाहिजे नसल्यास या पुस्तकाचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही संदर्भ साधने वाचणं आवश्यक आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये लिहा. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा व शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.